नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. 15 वर्षांपूर्वी चोरी केलं गेलेलं स्त्रीधन परत मिळालं. कष्टाच्या कमाईचा अमूल्य ठेवा परत मिळाल्यानं महिलेच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू. विविध मागण्यांसाठी जीएसटी भवन इथं 2 तास लेखणी बंद आंदोलन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. गर्भलिंग निदान चाचणीबाबत नागरिकांनी माहिती द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एडीएनच्या माध्यमातून केलं असून गर्भलिंग निदान चाचणीबाबत खबर देणाऱ्यास रोख पारितोषिक देणार असून नाव गुपित ठेवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय. एक अत्यंत महत्त्वाच्या व नाजूक विषयाची संदर्भात आपणांना विनम्र आवाहन करण्यासाठी मी आपल्या समक्ष आलेलो आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण सातत्यानं कमी होत आहे आणि अतिशय चिंतेची बाब ही आहे की हे असमानता जी आहे ती उद्या भविष्यामध्ये सामाजिक प्रश्न निर्माण करणारी आहे. त्यामुळं गर्भलिंग तपासणी ही जी कायद्यान्वये बंदी घातलेली आहे, PCPNDT कायद्याच्या अंतर्गत अशा पद्धतीनं गर्भलिंग तपासणी करणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची तपासणी केल्याचं निदर्शनास आल्यास त्यांना कैदेची शिक्षा होऊ शकते. सद्यस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काही असामाजिक संघटना किंवा असामाजिक व्यक्ती यांच्याकडून चोरून छपून ट्रॅक्टरमध्ये, ट्रकमध्ये किंवा ॲम्ब्युलन्समध्ये गर्भलिंग तपासणी करत असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळालेली आहे. या व्हिडिओद्वारे मी समस्त नागरिकांना विनम्र आवाहन करतो की आपणाला जर अशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी किंवा गोपनीय ठिकाणी अशा पद्धतीनं गर्भलिंग तपासणी होत असल्याचं निदर्शनास आल्यास एक जबाबदार नागरिक म्हणून आपण टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा किंवा जिल्ह्यातील प्रशासनातील कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण याबद्दलची माहिती दिली तर आपलं नाव गोपनीय राखलं जाईल आणि त्या घटनेची सत्यता पडताळल्यानंतर आपल्याला रोख स्वरूपामध्ये इनामसुद्धा, पुरस्कारसुद्धा दिला जाईल आणि आपलं नाव गोपनीयसुद्धा ठेवलं जाईल याची खात्री आम्ही बाळगलेली आहे. त्यामुळं आपण निश्चिंतपणे अशा असामाजिक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समोर या आणि टोल फ्री क्रमांक 1800-233-4475 1800-233-4475 या टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधावा अशी विनंती मी आपणा सर्वांना करतो. धन्यवाद. पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्यातर्फे पोलीस स्थापना दिन सप्ताहाच्या अनुषंगानं मुद्देमाल हस्तांतरण व सायबर सुरक्षा जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षेचं बक्षीस वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत नागरिकांचे चोरी झालेला मुद्देमाल नागरिकांना वाटप करण्यात आलाय. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत नागरिकांचे चोरी झालेले दागिने, वाहन तसंच हरवलेले, गहाळ झालेले मोबाईल फोन, विहिरीवरील मोटार, सोलार पंप असा एकूण 38,61,233 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात जिल्हा पोलिसांना यश मिळालंय. हा हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल यातील फिर्यादींना तातडीनं मिळावा याकरिता डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक व सुनील लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया जलद गतीनं पार पाडण्याच्या सूचना सर्व प्रभारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या होत्या. जिल्हा पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल हा पोलीस स्थापना दिन सप्ताह सांगता समारंभात नागरिकांना वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांचा शुभ हस्ते परत करण्यात आलाय. या प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलंय की पोलीस दल हे जनतेच्या सेवेत 24 तास कार्यान्वित असतं, परंतु पोलीस स्थापना दिनाच्या औचित्याने पोलीस व जनता यांच्यातील दरी ही दूर
व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात। पोलिसांच्या प्रति नागरिकांमध्ये आदर निर्माण होऊन त्यांची प्रतिमा त्यांचे मनात उजळून निघावी यासाठी या सप्ताहामध्ये विशेष उपक्रम पोलीस दलाद्वारे नागरिकांसाठी राबवण्यात येतात, ज्यामुळे नागरिक हे पोलीस दलाचे जवळीक होण्यासाठी मदत होते। या प्रसंगी डॉक्टर विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, अप्पर पोलीस अधीक्षक मयंक माधव, परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, शाखा व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह 100 ते 150 नागरिक उपस्थित होते। कुणाचं काही हरवतं वस्तू, त्या माणसाला किती वेदना आणि दुःख असतं ते आपला स्वतःचा माल गेल्यावरच किंवा आपल्या स्वतःची वस्तू गेल्यावरच ती कळते। कधी कधी म्हणजे लहान मुलांसाठी एखादा छोटासा त्यांनी काही छोटीशी वस्तू बनवली असेल, लहानपणी ते चॉकलेटचे जे रॅपर्स असायचे त्याची आम्ही हे बनवायचो, अंगठ्या बनवायचो, तर त्या अंगठ्या सुद्धा आम्हाला खूप प्रिय होत्या। तर एवढ्या आपण कष्टाने मिळवलेली, कमाईने मिळवलेली गोष्ट कुणी चोरी करून घेऊन जातं आणि पोलिसांनी ते पुन्हा आपल्याला परत केल्यावर तो आनंद मी इमॅजिन करू शकतो। आणि आमच्या सर्व अंमलदारांनी, आमच्या इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी जी काही मेहनत घेतली असेल त्याच्याबद्दल मी त्या सर्वांचा आभारी आहे। पोलीस रेझिंग डेच्या निमित्त आयुक्तालयामध्ये ठिकठिकाणी आपल्याकडे जो चोरीला गेलेला माल आहे विविध गुन्ह्यांमधला तो परत करण्याची प्रक्रिया चालू आहे। त्या अनुषंगाने सिडको डिव्हिजनचा जो जवळपास 35.5 लाख रुपयाचा जो मुद्देमाल होता, मोटरसायकल असू दे, दागिने असू दे, मोबाईल फोन असू दे आणि इतर जो चोरीला गेलेला माल आहे तो आपण परत देण्याचा कार्यक्रम ठेवलेला होता। त्या अनुषंगाने आज मुद्देमाल आपण परत देण्याची प्रक्रिया राबवलेली आहे। महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागातील आयुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी यांच्यासह कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी जीएसटी भवन इथं 2 तास लेखणी बंद आंदोलन करून शासनाच्या विरोधात घोषणा देत आपला निषेध व्यक्त केलाय। बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी जीएसटी भवन छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र वस्तू व सेवा कर माझगाव मुंबई यांनी मागण्याच्या निवेदनाची परिपूर्तता न केल्यामुळे 2 तास लेखणी बंद आंदोलन करण्यात आलं। जीएसटी भवन संभाजीनगर इथं सकाळी 11 ते 1 वाजेदरम्यान सदर आंदोलन करण्यात आलं। यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात येऊन निषेध नोंदवण्यात आलाय। वस्तू व सेवा कर विभागातील राज्यकर अधिकारी वर्ग या 2 संवर्गातील अधिकाऱ्यांना नव्याने निर्माण करण्यात आलेल्या लेखा परीक्षण शाखेत लेखा परीक्षणाची स्वतंत्र प्रकरणं न देता लेखा परीक्षणाच्या अर्धन्यायिक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं असल्याचा आरोप करण्यात आलाय। राज्यकर अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचे आदेश त्वरितः पारित करावे। राज्यकर अधिकारी वर्ग 2 यांना दिनांक 1 ऑगस्ट 2019 शासन निर्णयाची अंमलबजावणी करून सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी तदर्थ पदोन्नती आदेश पारित करण्यात यावे। राज्यकर अधिकारी यांची राज्यकर निरीक्षक पदावरील कालबद्ध पदोन्नतीतील वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन निश्चित करावं। राजपत्रित अधिकारी संघटनेनं सादर केलेल्या पुनर्रचना प्रस्तावावर पुनर्विचार करून महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांची पदं वाढवून मिळावेत। वस्तू व सेवा कर विभागाच्या पुनर्रचनेच्या अनुषंगानं विभागाच्या माझगाव व इतर इमारतीतील अधिकारी वर्गास बसण्याची व्यवस्था व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या। याशिवाय अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। सदर आंदोलनात राजकर सह आयुक्त पठाण, संघटनेचे सहसचिव संजीव नागरगोचे, संघटनेचे सदस्य श्रीधर जोशी व हुंडकरी यांच्यासह सर्व राज्यकर उपायुक्त, सर्व सहाय्यक राज्यकर आयुक्त, राज्यकर अधिकारी उपस्थित होते। यावेळी संघटनेचे सहसचिव सहाय्यक राज्यकर आयुक्त संजीव नागरगोजे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। अधिकारी संघटनेच्या मागण्या जोपर्यंत शासन परिपूर्तता करत नाही तोपर्यंत हे आंदोलन या राज्यभर जे आहे ते चालू राहणार आहे आणि अधिकारी संघटना कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही आहे याची सर्वांनी खात्री दिलेली आहे। राजपत्रित अधिकारी सदस्य, विशेषतः विक्रीकर अधिकारी जे आहेत, राज्यकर अधिकारी आहेत, त्यांच्या अधिकाऱ्यांची संकुचितता केलेली आहे आणि ती मागणी जोपर्यंत, प्रमुख मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत प्रत्येक दिवशी प्रत्येक जीएसटी भवनाच्या समोर आंदोलन जे आहेत सर्व अधिकारी मंडळी करणार आहे। त्यासाठी सर्व राज्यकर सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक राज्यकर आयुक्त आणि राज्यकर अधिकारी सर्वजण हे 100% या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय।
वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या मागचा उद्देश नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्यास प्रवृत्त करणे, अपघातांचं प्रमाण कमी करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे आहे। रेल्वे स्टेशन चौकात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। वाहतूक नियमांचं पालन करणाऱ्या वाहन चालकांचा पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन सत्कार करण्यात आला। तसंच विद्यार्थी, महिला आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षा व बस वाहनांवर प्रवासी माहिती असणारे स्टिकर लावण्यात आले। नायलॉन मांजापासून संरक्षणासाठी 300 वाहनांवर सुरक्षा कवच बसवण्यात आले। यावेळी स्टार हेल्मेट शॉपीचे नासेर चौस यांच्या सहकार्यानं गरजू वाहन चालक आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना हेल्मेटचं वितरण करण्यात आलं। कार्यक्रमात पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, वाहतूक शाखा 2चे अधिकारी डॉक्टर विवेक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील सर्व वाहन चालकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय। त्यांनी अपघात टाळण्यासाठी मद्यपान किंवा अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालवू नका असंही बजावलंय। जिल्हाभरात BSNLच्या ग्राहक सेवा केंद्रात दिल्या जाणाऱ्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून BSNLची सध्या जिल्ह्यात एकूण 16 ग्राहक सेवा केंद्र आहेत। त्यात शहरामध्ये 7 तर ग्रामीण भागात 9 केंद्र आहेत। जिल्हाभरात BSNLच्या ग्राहक सेवा केंद्रात दिल्या जाणाऱ्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून BSNLची सध्या जिल्ह्यात एकूण 16 ग्राहक सेवा केंद्र असून त्यात शहरामध्ये 7 तर ग्रामीण भागात 9 केंद्र आहेत। यामध्ये नव्यानं कनेक्शन, बिल भरणा, तक्रार निवारण, प्लॅनमध्ये बदल करणे, त्याचप्रमाणे केंद्र शासनाची आधार सुविधा दिली जाते। परिणामी मागच्या 6 महिन्यात ग्राहक मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं BSNLचे जनरल मॅनेजर संजय कुमार केशरवाणी यांनी सकाळला सांगितलं। केंद्रांमध्ये मोबाईल रिचार्ज, प्रीपेड, नव्यानं प्लॅन विषयी माहिती उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे आपला नंबर BSNL मध्ये पोर्ट केला जातो। आधार कार्ड अपडेट करणं, नावात बदल याही सुविधा मिळतात। जिल्ह्यातील दुर्गम तसंच डोंगराळ भागातील गावात नव्यानं 16 टॉवर उभारण्यात आलेत। यंदा जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यात जिल्ह्यातील तब्बल 45,000 ग्राहकांनी BSNL मध्ये पोर्ट केलंय। शिवाय नवीन 22,000 ग्राहक जोडले गेलेत। त्यामुळे जिल्ह्यात 67,000 ग्राहकांची भर पडली आहे। देशभरात या काळात 90 लाख ग्राहकांनी आपले सिम BSNL मध्ये पोर्ट केल्याचीही नोंद झाली आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल। खरीदिए ओला एस पूरी रेंज पर। मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर।
मास्क पहना रे तूने? थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। एका कारमध्ये गॅस भरताना गॅस किटमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गॅस भरल्यानं भीषण स्फोट झालाय। या स्फोटात गॅस भरणारे पिता पुत्र एक मुलगा गंभीर जखमी झालाय तर शेळी मरण पावली आहे। ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आझाद नगर इथं रात्री 11च्या सुमारास घडली आहे। या अपघातात जखमी झालेल्यांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एका कारमध्ये गॅस भरताना गॅस किटमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गॅस भरल्यानं भीषण स्फोट झाला असून या स्फोटात गॅस भरणारे पिता पुत्र एक मुलगा गंभीर जखमी झालेत तर शेळी मरण पावली आहे। ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आझाद नगर इथं रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे। या अपघातात जखमी झालेल्या जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शेख आझम नबी शेख, नबी अमीर शेख आणि शेख असद अकील अशी जखमींची नाव आहेत। या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शेख आझम नबी अमीर शेख हे एका कारमध्ये वाहनात गॅस भरत होते। तिसरा सिलेंडर भरत असताना गॅस किटमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गॅस भरला गेला, यामुळे गॅस किटचा स्फोट झाला। या स्फोटामुळे कारनं पेट घेतला। आझम शेख हे वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आले असता यावेळी गाडीतून उतरताना तेही भाजले गेले। स्थानिकांनी वाहनांची आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले। या अपघातात पिता पुत्र एक मुलगा जखमी झाला आहे तर एक बकरी मरण पावली। गॅस रिफिलिंग करताना गॅस भरणाऱ्याला याचा अंदाज न आल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र ही गॅस भरणं वैध होतं का अवैध असा सवाल उपस्थित होत आहे। जखमींना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अधिकारी डॉक्टर राम मोहिते यांनी तात्काळ जखमींवर प्राथमिक उपचार करून तिघांना छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात पाठवले अशी माहिती डॉक्टर राम मोहिते यांनी दिली आहे। अज्ञात माथे फिरून धार्मिक स्थळांवर वीट फेकल्यानं खिडकीची काच फुटली। बुधवारी पहाटे ही घटना समोर आल्यानंतर सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी मोठा जमाव जमला होता। सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पुढील तपास सिटी चौक पोलीस करतायत। अज्ञात माथे फिरून धार्मिक स्थळावर वीट फेकल्यानं खिडकीची काच फुटली। बुधवारी पहाटे ही घटना समोर आल्यानंतर मोठा जमाव जमला। सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली। हा प्रकार जुना मोंढा परिसरातील नवाबपुऱ्यात घडला असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। साधारण 35 ते 40 वयोगटातील एका माथे फिरून मंगळवारी मध्यरात्री 12ला धार्मिक स्थळाजवळ पायी चालत आला। त्यानंतर तिथंच पडलेली एक वीट उचलून त्यानं धार्मिक स्थळाच्या दिशेनं भिरकावली व पसार झाला। वीट खिडकीला लागून काच फुटली। बुधवारी सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येनं जमले। त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत माथेफिरू विरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे। सिटी चौक पोलीस ठाण्यात माथेफिरू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याचा शोध घेतला जातोय। जिल्ह्यात महिलांची कामाच्या ठिकाणी, कुटुंबात, सार्वजनिक ठिकाणी कितपत सुरक्षितता आहे तसंच त्याबद्दल महिलांना काय वाटतं याबाबत सर्वेक्षण करून जिल्हा महिलांसाठी सुरक्षित राहावा यासाठी उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत। जिल्ह्यात महिलांची कामाच्या ठिकाणी, कुटुंबात, सार्वजनिक ठिकाणी कितपत सुरक्षितता आहे तसंच त्याबद्दल महिलांना काय वाटतं याबाबत सर्वेक्षण करून जिल्हा महिलांसाठी सुरक्षित राहावा यासाठी उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेले आहेत। जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक आज पार पडली आहे। जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे, पोलीस निरीक्षक तेजश्री पाचपुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, प्रकल्प अधिकारी चेतना मोरे, डॉक्टर BS लांजेवार, माविमचे समन्वयक चंदन सिंग राठोड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदारे तसंच अशासकीय सदस्य आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की महिलांना घरी, सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटायला हवं। त्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन, सहाय्य इत्यादी दिलं जावं।
पीडित महिलांचं पुनर्वसन केलं जावं, महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठीच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी संयुक्त प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील महिलांना खरोखर सुरक्षित वाटतं का याबाबत महिलांचं सर्वेक्षण करून त्यानंतर उपाययोजना राबवाव्यात असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिलेत. सिल्लोड शहरात दर एकादशीला महिला भाविक भक्तांच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या प्रभात फेरीला असलेली अनेक वर्षांची परंपरा ही आजही कायम असून एकादशीच्या दिवशी डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात वीणा, टाळ मृदुंगाच्या नादात भल्या पहाटे महिलांची ही भक्त फेरी निघत असते. सडा रांगोळीनं या भक्त फेरीचं स्वागत गावकरी करतात. आधुनिक युगातही ही परंपरा कायम असून दिवसागणिक या फेरीमध्ये महिला भगिनींची संख्या वाढतीये. सिल्लोड शहरात दर एकादशीला महिला भाविक भक्तांच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या प्रभात फेरीला अनेक वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा आजही कायम असून एकादशीच्या दिवशी डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात वीणा, टाळ मृदुंगांच्या नादात भल्या पहाटे महिलांची ही भक्त फेरी निघते. सडा रांगोळीनं या भक्त फेरीचं स्वागत गावकरी करतात. आधुनिक युगातही ही परंपरा कायम असून दिवसागणिक या फेरीमध्ये महिला भगिनींची संख्या वाढत आहे. सिल्लोड शहरातील जुन्या गावात पारंपरिक सण उत्सव आजही मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. त्यात बालाजी उत्सव, श्री म्हसोबा महाराज यात्रा, पोळा यासारख्या सण उत्सवांचा उल्लेख करावा लागेल. त्यात दर एकादशीला कीर्तन व विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दर एकादशीला महिला भाविक भक्तांची प्रभात फेरी निघते. पूर्वी जुन्या गावातील श्री म्हसोबा गल्लीतील गणपती मंदिर ते संत सावता महाराज व विठ्ठल रखुमाई मंदिर पर्यंत ही फेरी निघायची. यात आता बदल झाला असून एकादशीला श्री म्हसोबा महाराज मंदिर जवळील विठ्ठल रखुमाई मंदिर ते दुर्गामाता मंदिर ते पुढे माऊली मंदिर पर्यंत ही फेरी मार्गस्थ होऊन तिथं भजन कीर्तन व आरतीनं समारोप होतो. सूर्योदयाच्या आधी अतिशय प्रसन्न वातावरणात ही भक्त फेरी निघते. अलीकडच्या काळात या प्रभात फेरीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे पाहून अनेक महिला या फेरीत सहभागी होत आहेत. महाराष्ट्राची संस्कृती व वारकरी परंपरा कायम ठेवण्यासाठी तसंच भावी पिढीला याची ओळख व्हावी यासाठी इतर महिलांनी देखील या भक्त फेरीत सहभागी व्हावं असं आवाहन भक्त फेरीतील महिलांनी केलंय. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी नानूबाई देवीदास सोनवणे, कचराबाई भाग्यवंत, सुरेखा काळे, अलकाबाई वाघ, सुमनताई वाकडे, नंदाबाई गायकवाड, रेखाबाई जाधव, अरुणा वैद्य, लक्ष्मीबाई शिंदे, लताबाई भाग्यवंत, मीना जाधव, मुक्ताबाई काकडे, पद्मबाई बनसोड, लीलाबाई बोलकर, दगडाबाई, वैशाली सोनवणे, वंदना बनसोड, कौससाबाई, सखुबाई पंडित, अनिता कुदळ, अरुणा वरपे, सुलाबाई जाधव, वाळूबाई, शारदा गाढवे, ताराबाई कुदळ, सविताबाई कुदळ, नंदाबाई सूर्यवंशी, संगीता भाग्यवंत, सुशीला सोनवणे, विमल जाधव, लता साळवे, गुणाबाई बनसोड, दशाबाई, सुमनबाई दुधे, अनिता बोलकर, कल्याणी वाकडे, नंदाबाई सोनवणे यासह अनेक महिला परिश्रम घेत आहेत. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. 15 वर्षांपूर्वी चोरी केलं गेलेलं स्त्रीधन परत मिळालं. कष्टाच्या कमाईचा अमूल्य ठेवा परत मिळाल्यानं महिलेच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू. विविध मागण्यांसाठी जीएसटी भवन इथं 2 तास लेखणी बंद आंदोलन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.